अकोले तालुका विधी समिती व अकोले तालुका वकील संघाच्या विद्यमाने व जिल्हा विधी समिती यांच्या आदेशाने समशेरपूर येथे दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी कायदेविषयक जागरूकता कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध विषयांवर विधी समितीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी समशेरपूर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ, समशेरपूरचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ, उपसरपंच नितीन बेनके तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्हा विधी समितीच्या आदेशान्वये सर्वसामान्य नागरिकात कायदेविषयक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अकोले तालुका विधी समिती व वकील संघाच्या वतीने बहुउद्देशीय मंगल कार्यालय समशेरपूर येथे आयोजित कार्यक्रमात वकील संघाच्या वतीने विविध विषयांवर स्थानिक नागरिक तसेच अगस्ती विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट निखिल वाकचौरे यांनी पोक्सो कायद्याची माहिती उपस्थितांना दिली। तसेच ॲडव्होकेट फाफाळे यांनी स्त्रीभ्रूण हत्या आणि ॲडव्होकेट हांडे यांनी हुंडाबंदी विषयी कायद्याचे मार्गदर्शन उपस्थितांना केलं। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोले तालुका वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर काकडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अकोले तालुका वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट रमेश जोरवर यांनी केलं। अकोले न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री धीरज हिंगलजकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व विषयांचा ओहापोहा करत उपस्थितांना अतिशय सोप्या भाषेत कायदेविषयक मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या शेवटी समशेरपूर येथील अकोले तालुका वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट S.S. बेदरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी जिल्हा न्यायालयाच्या वतीने असणाऱ्या फिरते अदालत या गाडीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदत केली। त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष हा आवश्यक असतो, त्यासाठी मी आपल्या या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान याची सूचना मांडण्यासाठी मी आदरणीय थोडे साहेबांना विनंती करतो। आजच्या शिबिराचे अध्यक्षस्थान आपल्या न्यायालयाचे प्राधान्य आदरणीय हिंगलजकर साहेब यांनी स्वीकारावं असं मी अकोले वकील संघ आणि विधी सेवा समिती यांच्या वतीने सूचना मांडतो। जे आपले अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार होणं साहजिक आहे। या ठिकाणी एकनाथ मेंगाळ साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी जे आपले आजचे अध्यक्ष आहेत यांचा सत्कार करावा। काळांचा आवाज कमी वाटतो। संत गाडगे बाबा जे स्वच्छतेची संदेश देतात त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करतोय। आपण सर्वांनी त्यांचे गुण घ्यावे, सर्वांनी त्या संदर्भामध्ये काम करतो। न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश आदरणीय हिंगलजकर साहेब त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अनावरण करताय। हा कार्यक्रम पूर्ण व्हायला होता, परंतु चुकीत माझा पुढे साहेब समशेरपूर म्हणजे काकड साहेबांचा आणि माझं माहेरघर आहे आणि हे सगळे मालक जे आहेत मालक आहेत आमचे म्हणजे मालक आहेत शेतकऱ्यांचे मुलं आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक वेगळा आनंद झाला आहे। परंतु त्यांना जे कायदे आहेत तिन्ही कायदे आहेत, हे तिन्ही कायदे जे आहेत अतिशय चांगले कायदे आहेत आणि हे कायदे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे, आपल्याला समजले पाहिजे आणि भविष्यात त्याचा आपला उपयोग होणार आहे। यासाठी आपण आज हे जाणीवपूर्वक शिबिर समशेरपूरला ठेवलेलं आहे। यानंतर आज आमचे अकोला तालुका विधी सेवा समिती आणि अकोला तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा जो कार्यक्रम आहे तो नियोजित समशेरपूरला ठेवलेला आहे। याचं खरं स्वरूप काय आहे याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमचे जे सहकारी आमचे सहकारी आहे आमचे सेक्रेटरी साहेब मी विनंती करतो। सर्वात प्रथम आपला सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जमलात त्याबद्दल कॉलेजचे आणि कॉलेजच्या सर्व स्टाफचे सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करतो, त्यांचे स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी शॉर्ट नोटीसमध्ये आपल्याला कळवण्यात आलं होतं। कार्यक्रम फार महत्त्वाचा आहे, ज्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहात त्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याचं माझ्याकडे काम आलेलं आहे।
या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. आपल्या गावातील प्रथम नागरिक एकनाथजी मेंगाळ आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे ग्रामपंचायत मधील इतर सदस्य यांचं सर्वांचं स्वागत करतो. हा कार्यक्रम कशासाठी ठेवलाय हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. प्रास्ताविकामध्ये हेच असतं की कार्यक्रम काय आहे, कशासाठी आहे, आपल्याला काय ऐकायचंय, आपण कशासाठी जमलोय. ते कायद्याचे म्हण आहे. कायद्यामध्ये एक तत्व आहे, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज. कायद्याबद्दल माहिती नाही हे काही तुम्हाला माफ करण्याचं कारण नाही. म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या न्यायालयातील आदरणीय प्रधान न्यायाधीश इंगलजकर साहेब, त्याचबरोबर जोरो साहेब, केदार साहेब हे सर्व पोहोचलेले. सर्वात महत्वाची जी काही माहिती दिली जाणार आहे, आपल्याला हांडे साहेब आपल्याला महिलांच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांबाबत बोललं जाणार आहे. आज आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे गुन्हे घडतायत. महिलांच्या स्वरूपाचे गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपात घडले जातात आणि त्यामध्ये जर अडकलं तर सुटणं शक्य नसतं. मुलांना तर हे समजून घेणं फार गरजेचं आहे की आपण कुठे अटकू शकतो, कुठे कोणत्या स्वरूपामध्ये आपल्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात हे समजून घेणं, महिलांना सुद्धा संरक्षण कशात मिळतंय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर फाफळे साहेब आपल्याला स्त्री भ्रूण हत्या या संदर्भामध्ये बोलणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सविस्तर कायद्याचं नॉलेज देणार आहे. महिलांची संख्या कमी होत चालली, दिवसेंदिवस जे प्रमाण आहे, गुणोत्तर प्रमाण आहे, या गुणोत्तर प्रमाणामध्ये फार तुटवडा जाणवत आलेला आहे. या कॉलेजमध्ये शिकत असताना मला सरांनी शिकवलं की गुणोत्तर प्रमाणामध्ये 100चा तोटा बसलाय. आता त्यापेक्षा जास्त झालाय. त्यावेळेस 1000ला 800-900च्या दरम्यान होते, आता त्यापेक्षा कमी संख्या होत चालली. जी काय परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करणं आणि हे समजून घेणं, स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे, हुंडा घेणं थांबलं पाहिजे, महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे, यासाठी आपल्याला माहिती दिली जाणार आहे. सर्वात महत्वाचे, कॉलेजमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी जमले, या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा जो विषय आहे त्या विषयावर आपल्याला माहिती दिली जाणार आहे. आमचे निखिलजी वागचौरे जे न्यायालयामध्ये काम करतायत, उत्कृष्ट पद्धतीने वकिली करतायत, ते आपल्याला पॉस्को या कायद्या संदर्भात माहिती देणार आहे. हा जो कायदा आहे हा कशासाठी केलाय, या कायद्याचे प्रावधान काय, या कायद्याच्या स्वरूपातल्या गुन्हा सजा काय, कोणत्या स्वरूपाचा गुन्हा समजला जाणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला निखिलजी वागचौरे साहेब देतील. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं जे काय मुख्य प्रयोजन आहे, या प्रयोजनाच्या बाबतीमध्ये आपल्याला इंगलजकर साहेब पूर्णपणे माहिती देतील, अध्यक्षीय भाषण ते करतील. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलात आणि माझ्याकडे सूत्रसंचालनाचे जे काही धोरण दिले गेले त्याबद्दल मी संयोजकांचा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांना अगदी व्यवस्थितरित्या कायद्याची माहिती दिली जाणार आहे. ही गरजेची माहिती आहे आणि ती आपण सर्वांनी ग्रहण करावी आणि आपल्या जवळपासच्या सर्वांना सांगावी, त्याचा फायदा घ्यावा, यासाठीचा आजचा कार्यक्रम आहे. ठिकाणी प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आज आपल्या शमशेरपूर गावामध्ये अकोले तालुका विधी समिती व अकोले तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम आहे. माझ्याकडे जो विषय देण्यात आलेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा विषय आहे आणि ज्याची सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा असते आणि ज्याची कायद्याचं नॉलेज असणं अत्यंत गरजेचं झालेला विषय म्हणजे पोक्सो ऍक्ट. पालकांचे लैंगिक संरक्षण करण्यासाठी, पालकांचे लैंगिक अपराध जे घडतात त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी जो काही कायदा भारतामध्ये तयार करण्यात आला तर तो म्हणजे पोक्सो ऍक्ट म्हटलं जातं त्याला. तर प्रोटेक्शन ऑफ अ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल अब्युजमेंट ऍक्ट असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. आता हा कायदा आणण्याची गरज का पडली पहिल्यांदा थोडक्यात सांगतो. तर पूर्वी भारतात कायदा होता त्यामध्ये आपण ऐकलेलं असेल बलात्कार दाखल होतो किंवा छेडछाडीचे गुन्हे दाखल व्हायचे, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिलेल्या होत्या, काही कमतरता राहिलेली होती.
पूर्वी जी काही लहान मुली असतील किंवा मुलं असतील यांच्याविषयी जेवढ्या तरतुदींची आवश्यकता होती, थोडक्यात आपण रोड रोमिओ ऐकत असतो की जे गाडीवर पाठीमागे चक्रा मारणे किंवा अशा रस्त्याने जाताना येताना त्रास देणे, याच्यासाठी काही जास्त तरतुदी नव्हत्या. किंवा लहान मुलांवरती जर अतिगंभीर प्रकार जर झाले तर त्याच्याविषयी कायद्यामध्ये काही तरतुदींची त्रुटी होती. म्हणून 2012 साली हा कायदा भारतामध्ये अस्तित्वात आणण्यात आला. आता या कायद्यामध्ये जर बघितलं गेलं तर बालक ही संज्ञा वापरण्यात आलेली आहे. पूर्वी महिलांसाठी हा कायदा किंवा महिलांवरती अत्याचार झाले त्याच्यासाठी जी प्रोव्हिजन होती, पण आता बालक म्हणजे कोण, तर 18 वर्षाखालील जे काही मुलगा असो किंवा मुलगी असो या दोघांसाठी देखील हा कायदा लागू होतो. म्हणजे आता पूर्वीसारखं फक्त महिलांवरच नाही तर 18 वर्षाखालील मुलांवर जरी काही अत्याचार करण्यात आले किंवा त्यांच्यावर जरी काही अन्याय करण्यात आला तरी पोक्सो कायद्याअंतर्गत आपण तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवू शकता. मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत, तर पहिल्यांदा जरी तुमचं वय थोडं कमी असलं परंतु आता याच वयामध्ये ज्या गोष्टी घडतात किंवा आपण बॅड टच गुड टच ज्या गोष्टी आता लहान मुलांना किंवा शाळेमध्ये किंवा आता कॉलेजला देखील सांगितल्या जातात की तुम्हाला ते बॅड टच गुड टच कळाले पाहिजे. मग त्याच्यासाठी जर कोणाबरोबर एखादी मुलगी असेल तिच्याबरोबर घडणाऱ्या घटना असतात की आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच वेळा अशा घटना घडतायत की शाळेमध्येच मुली प्रेग्नंट असतात किंवा त्यांच्या बरोबरच्या काही कृत्य घडतात आणि त्याची माहिती द्यायला किंवा पोलीस स्टेशनला जायला त्यांना किंवा सांगायला लाज वाटत असते. तर या संदर्भामध्ये आपण कुठे कुठे तक्रार देऊ शकतो, कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत आणि कोणत्या मार्गाने आणि तुम्हाला कायद्यामध्ये काय काय संरक्षण देण्यात आलेले याची मी तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. प्रथमतः जर मुलींवरती बलात्कार झाला तर पूर्वीपासून जी शिक्षा होती तर आता त्यामध्ये कायद्यामध्ये वाढ होऊन जर अतिप्रसंग झालेला असेल किंवा एकापेक्षा जास्त वेळा घटना जर मुलींबरोबर त्या प्रकारच्या घडल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला 40 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत सध्या शिक्षा करण्यात आलेली आहे. तसेच जर तुमच्या सोबत कुठल्याही प्रकारे शारीरिक स्पर्श होऊन म्हणजे त्या जरी कुठला गुन्हा घडला तरी त्यासाठी देखील तुम्हाला 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद आहे. मग ह्या तरतुदी जर आहेत, पूर्वी IPC मध्ये पण होत्या, भारतीय दंड संहितेमध्ये तरतुदी होत्या, परंतु स्पेशल जे आता मुलींसाठी किंवा मुलांसाठी जे तरतुदी आलेल्या आहेत तर जी कमतरता होती मी जी तुम्हाला बोललो की रस्त्याने जाताना येताना किंवा एखाद्याकडे एकटक बघणे किंवा तुम्हाला कोणी जाताना स्पर्श करणे किंवा तुम्हाला व्हिडिओज दाखवणे, आजकाल पोर्नोग्राफीचे व्हिडिओज जे काही दाखवले जातात त्याच्यातून कृत्य केले जातात किंवा तुम्ही कुठे आंघोळ करत असताना वगैरे जवळचेच नातेवाईक किंवा मित्र परिवार यांच्याकडून कधी कधी फोटोज काढून व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. तर ह्या सर्व तरतुदी ह्या कायद्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे नुसता स्पर्श करूनच गुन्हा घडला पाहिजे असं काही नाही. जरी तुम्हाला कोणत्याही मार्गाने तुम्हाला जर त्रास दिला जात असेल तर तुम्ही या पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकता. आता हा गुन्हा दाखल करत असताना तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्याचीच आवश्यकता आहे असं काही नाही. जर तुम्हाला वाटलं की एखादा जण त्रास देतोय किंवा एखाद्यापासून आपल्यावरती अशा प्रकारचा अन्याय होतोय तर तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला सांगू शकता. मग तुमचे जवळचे शिक्षक असू द्यात, नातेवाईक असू द्यात, चुलते असू द्यात, आई वडील असू द्यात, यांना जरी सांगितलं तरी ते देखील पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये कळून तक्रार देऊ शकतात. तुम्हाला जर पोलीस स्टेशनला जाऊन या गुन्ह्याची माहिती द्यायची भीती वाटत असेल तर पोलिसांची जबाबदारी आहे की सिव्हिल ड्रेसमध्ये म्हणजे पोलिसांच्या ड्रेसमध्ये न येता साध्या गणवेशामध्ये येऊन तुमचा जबाब घेणं, तुम्हाला जिथं योग्य वाटत त्या ठिकाणी येऊन तुमचा जबाब घेणं पोलिसांवर बंधनकारक आहे. म्हणजे असं कुठलीही गरज नाही की तुम्ही पोलीस स्टेशनलाच गेलं पाहिजे आणि पोलीस स्टेशनला जाऊनच तुमची फिर्याद किंवा तक्रार नोंदवण्यात आलेली पाहिजे. मग आता ह्या पद्धतीने जर तुम्ही गुन्हे दाखल केल्यानंतर तुम्हाला
कुठलीही भीती असेल तर त्यावेळेला तुमच्या जीवाला धोका असू द्या किंवा पुन्हा दम देत असेल, त्रास देत असेल, तर पोलिसांना तुम्हाला त्या बाबतीत संरक्षण देणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला ज्या कोणती पीडित मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांना त्या कायद्यामध्ये नुकसान भरपाई देण्याची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. 3 ते 10 लाख रुपयापर्यंत त्या कायद्यामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. एवढंच नाही तर आता दुसरी आपल्या मनामध्ये भीती असते की माझं करिअर खराब होईल किंवा माझं नाव बदनाम होईल. यासाठी देखील कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. जर एखाद्या मुलीवर किंवा मुलावर तो अन्याय झालेला असेल तर तुमचं नाव हे कुठल्याही प्रकारे जाहीर होणार नाही याची काळजी त्या कायद्याने घेतलेली आहे. तुम्ही तक्रार दिल्यानंतर किंवा कोर्टामध्ये देखील प्रोसिडिंग मध्ये तुमचं नाव हे पीडिता म्हणून नमूद केलं जातं. कुठेही तुमचं नाव जाहीर होईल, पेपरला बातमी येणार नाही. काही वृत्तपत्रांकडून अजून पण होतं. इव्हन गावाचं नाव देखील जाहीर करायला आता सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाने बंदी घातलेली आहे. ही फक्त एका गावातील आणि एका शाळेतील अशी घटना आहे, अशा प्रकारे ती बातमी प्रसिद्ध केली जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला जी काही बदनामीची भीती आहे त्याची देखील, म्हणजे तुमच्या आई वडिलांचं देखील नाव, पीडितेचे वडील, पीडितेची आई, पीडितेचे चुलते, अशा पद्धतीने घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. फक्त या कायद्यामध्ये आपल्याला एवढंच नाही, एखाद्या मुलीला आधार नसेल कोणाचा, की आई वडील सपोर्ट करत नाही किंवा नातेवाईक नाही किंवा काहींच्या वेळ असते की आपल्याला आई किंवा वडील यांचा कोणाचाच आसरा नसतो, अशी जरी कोणती पीडित व्यक्ती असेल तर त्यांना देखील फिर्याद दिल्यानंतर सरकारने शेल्टर होम तयार केलेले आहेत की तुमच्यावरती जर अन्याय झालेला असेल आणि तुम्हाला जर धरूनच एखादीवरती आपल्या घरातल्याच व्यक्तीने कधी कधी अन्याय केलेला असतो, काही वेळेला चुलत्यांकडून, वडिलांकडून, भावाकडून देखील अत्याचाराच्या घटना या घडत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला किंवा मुलाला दबाव असतो की आपण जाणार कुठं, आपलेच जर आहेत तर त्यांचा धाक असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही पोलीस स्टेशनला जर कळवली ही घटना तर तुम्हाला त्या ठिकाणी शेल्टर होम किंवा तुम्हाला नगर, आपल्या जिल्ह्यासाठी जर बघितलं तर नगर या ठिकाणी राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था शासन करत असतं आणि तुम्हाला तिथून पुढे तिथं शिक्षण आणि सर्व गोष्टी प्रोव्हाइड करण्याची, पुरवण्याची जबाबदारी हे शासन घेत असतं. तर अशा पद्धतीने तिथून पुढे तुम्हाला जर कोणी त्रास दिला, तुम्ही सांगितलं की मला ती व्यक्ती भेटायला नकोय, तर ती व्यक्तीला देखील तुम्हाला कधीही त्या ठिकाणी भेटण्याची किंवा त्यांना सोडलं देखील जात नाही. तर त्यामुळं सर्व मार्गाने, सर्व प्रकारे तुम्हाला संरक्षण देण्याचं देखील या कायद्याने प्रयत्न केलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे प्रयत्न पूर्ण होतोय. आपल्या तालुक्यामध्ये देखील दरवर्षी बऱ्याचशा पोक्सो केसेस त्यामुळं उघड व्हायला लागल्या आणि ज्यांच्यावर अजूनही अन्याय होत असेल त्यांनी या कायद्याप्रमाणे नक्कीच कारवाई केली पाहिजे. मग आता प्रश्न राहतो की ज्यांचे प्रेम प्रकरण आहेत त्यांचं काय? जर कायद्यामध्ये 18 वयाखाली अद्याप तो त्याच्यावरती जरी सुप्रीम कोर्टाचं डिस्कशन चालू, परंतु कायद्यामध्ये आताच्या तरतुदीनुसार जर संमती असो किंवा नसो, तुमच्याशी जर कोणी शरीर संबंध ठेवले तर तो गुन्हा हा या कायद्याप्रमाणे अतिप्रसंगच समजला जातो. त्यामुळं वयोवर्ष 18 पर्यंत जे काही जण पळून जातात त्यांनी कुठलीही घाई करू नये. जर पळून गेले तर तुम्हाला त्याच्यातून सुटका नाही. त्यामुळं वयोवर्ष 18 पर्यंत संमती असो किंवा नसो अशा पद्धतीने या कायद्यामध्ये, या कायद्याची तरतूद केलेली आहे त्यामध्ये तो बलात्कारच समजला जाईल. अशा प्रकारे आणि जर शेवटी जाऊन जर बघितलं तर आपल्याला या कायद्यामध्ये संरक्षण देत असताना तुम्हाला समजत नाहीच कुठं पोलीस स्टेशनला वगैरे तक्रार घेतली तर हेल्पलाईन नंबर देखील तुम्हाला देण्यात आलेले आहेत शासनामार्फत. त्याच्यावर देखील तुम्ही फोन करून कळवू शकता. गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला ते नंबर सहजासहजी भेटू शकतात. आणि शेवटची या कायद्यातली महत्वाची तरतूद अशी आहे, जर तुमची फिर्याद घ्यायला पोलिसांनी जर नकार दिला तर मात्र
त्या पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमची जर खरा अन्याय होत असेल तर तक्रार घेणं हे पोलिसांवर बंधनकारक आहे. त्यामुळे कुठल्याच मार्गाने घाबरायची गरज नाही. किंवा तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जरी बसून ठेवलं आणि तुमची 2-4 तास तक्रार घेतली नाही तरी तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता की आम्हाला पोलीस स्टेशनला बसून ठेवताय आणि आमची तक्रार घेत नाही. अशा पद्धतीने या पोक्सो कायद्याअंतर्गत तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याचे काम आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेमार्फत देखील चालू आहे. तर तुम्हाला मी याद्वारे आवाहन करतो की ज्यांच्यावर खरंच अन्याय होतो या कायद्यामार्फत कोणी जरी तुम्हाला म्हटलं की त्रास देण्यासाठी मात्र खोटे गुन्हे दाखल करायला या कायद्याचा कोणी वापर करू नका. कारण की बऱ्याच वेळा आम्ही बघतो की या कायद्याचा दुरुपयोग देखील केला जात आहे. मुलींना वापरून खोटे गुन्हे दाखल केले जातात. आपल्या मार्फत हा कायद्याचा दुरुपयोग होऊन कोर्टांना त्याच्यावरती निर्बंध घालण्याची वेळ येणार नाही याची काळजी देखील घेणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून मी फक्त तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा कायदा जो आहे हा लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी अतिशय सुंदर कायदा तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार जर आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या शाळेत कॉलेजमध्ये बहीण भाऊ आणि किंवा मित्रमैत्रिणी यांच्यावर जरी कोणावर अन्याय होत असेल तरी याची माहिती आपण सर्वांनी पोलीस स्टेशनला किंवा योग्य त्या नातेवाईकांना कळवावी. आणि जे काही अनुचित प्रकार करतायत गावामध्ये त्यांच्यावरती आपण कडक निर्बंध लावावे एवढंच सांगतो. आणि माझं मी फक्त ज्या माझ्या महिला भगिनी आहेत विचारायचं आहे, शाळेमध्ये कॉलेजमध्ये तक्रार पेटी आहे का? आवाज नाही आला. मग आता ही तक्रार पेटीचा वापर कधी करायचा आपण? त्रास असेल, आपले शिक्षक देखील आपला ऐकत नसेल तर ह्या तक्रार पेटीचा आपण वापर करायचा आहे. ओके, ठीक आहे. आज या ठिकाणी अकोले तालुका विधी सेवा समिती आणि अकोले वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिबिराचा कार्यक्रम, साक्षरता या शिबिराचा कार्यक्रम संपन्न होतो. अशा या शिबिराच्या निमित्तानं आपल्या या विधी सेवा समितीचे अध्यक्ष आणि अकोले तालुक्याचे न्यायाधीश आदरणीय आणि सन्माननीय इंग्लजकर साहेब आज आपल्याला मार्गदर्शन करण्यात या ठिकाणी. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या काकड साहेबांनी सांगितलं की सगळ्यांची ओळख वकील मंडळींची करून दिली घेत नाही. आता माझ्याकडे जो विषय दिलेला आहे खऱ्या अर्थानं की स्त्री भ्रूण हत्या. मग या ठिकाणी प्रश्न उपस्थित असा होतो की स्त्री भ्रूण हत्या म्हणजे नेमकं काय? तर स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय की आईच्या पोटामध्ये असलेला गर्भ, आईच्या पोटामध्ये असलेला गर्भ मग तो मुलगा किंवा मुलगी याचं निधन करायचं आणि मुलगी जर असं तो गर्भ त्या ठिकाणी गर्भपात करायचा, काढून टाकायचं, याचा सरळ आणि साधा म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. मग या ठिकाणी पुढचा प्रश्न उपस्थित होतो का यामध्ये दोषी कोण असू शकतं? की एखादी महिला आहे आणि तिच्यामध्ये घरामध्ये तिला सांगितलं जातं की मुलगाच पाहिजे, मुलगी नको, आणि मग प्रेशराईज केलं जात असेल, दबाव आणला जात असेल, आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर त्या महिलेचं गर्भपात केला, ते मूल मारून टाकलं, त्या कुटुंबामध्ये असलेले सर्व सदस्य ज्यांनी त्या महिलेवर ठोस केलेला आहे, दबाव आणलेला आहे, आणि संबंधित जे डॉक्टर आहेत किंवा त्यांना सहकारी अशा व्यक्तींवर या अर्थाने या कायद्याखाली गुन्हा दाखल होत असतो. मग या ठिकाणी या कायद्यामध्ये पुढचा प्रश्न असा होतो की त्याच्यामध्ये शिक्षा काय? तर यामध्ये शिक्षा अशी आहे की 3 वर्षापर्यंत संबंधित व्यक्तींना शिक्षा होती आणि 3 वर्षापर्यंत आणि साधारणतः 10,000 रुपये प्रत्येकी दंड अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. मग असं होत असताना स्त्री भ्रूण हत्या समाजामध्ये का होतात? आम्ही बघितलं पाहिजे जेवढी मुले या ठिकाणी बसलेली आहे, म्हणजे इथं असं काही नाही, आता काळ बदलत. मग ह्या तरी परंतु काही सुशिक्षित समाजामध्ये अशा प्रकारच्या हत्या का होत असतात हे जर पाहत असतात तर दिसून येतं
की त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव केला. मग कशासाठी करायचं की एक प्राचीन काळापासून असं चालत आलेलं आहे की आपली ही व्यवस्था ही पुरुष हे समाजावर बिंबवलं गेलेलं आहे. मग खऱ्या अर्थानं असं गंभीर असताना की पुरुष प्रधान म्हटल्यावर मग काय की त्या ठिकाणी आपण असं म्हणतो की मुलगा हा कुटुंबाचा वारस आहे, मुलगा हा वंशाचा दिवा आहे, मुलगा संपत्तीचा वारस आहे आणि म्हातारपणाची काठी सुद्धा आहे असं मुलांना संबोधलं जातं. असं संबोधित असताना मुलीला मात्र यापासून दुर्लक्षित ठेवलं जातं. मुलीला का दुर्लक्षित ठेवलं जातं? त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की मुलगी ही त्या कुटुंबामधलं बोज आहे, त्याचप्रमाणे ते दुसऱ्याचं आहे असं म्हणून तिला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. हे होता कामा नये. आणि मुली आज जर बघितले आपण कुटुंबामध्ये इथं मुली शिकत आहेत, चांगल्या पद्धतीने शाळा आहेत, शिका, चांगल्या अनेक क्षेत्र तुम्हाला त्या ठिकाणी मोकळे आहेत. वैद्यकीय क्षेत्र आहे, विधी आणि न्याय क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे बँकिंगचं क्षेत्र आहे, तसंच त्याप्रमाणे व्यवसाय व्यापार आणि असे अनेक क्षेत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण अभ्यास केला पाहिजे, कळत नसलं तर शिक्षकांशी संपर्क साधला पाहिजे, त्यांच्याबरोबर विनिमय केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग त्या ठिकाणी मुलगा पाहिजे, मुलगी नको. घरातली माणसं आपण बघतो की देवी बसवतो, त्या ठिकाणी देवीची पूजा करतो, पण मुलीचा गर्भ जर असेल तर पाडून टाकला जातो. मग त्या ठिकाणी त्या देवीची पूजा का केली जाते हाही त्या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणून मुलगी ही कुटुंबातली देवी आहे, तिचं संरक्षण केलं पाहिजे, तिचं पालन पोषण केलं पाहिजे, त्याचप्रमाणे तिला चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं पाहिजे. आपण म्हणतो की आता ही कल्पना जुनी पडत चाललेली आहे की मुलगा हा वंशाचा दिवा, त्याचप्रमाणे मुलगा हा आधारपंची काठी. आता तसं राहिलं नाही, मुलगी सुद्धा वंशाचा दिवा, मुलगी सुद्धा आई वडिलांची, सासर माहेरच्या लोकांची आधाराची काठी बनलेली आहे. त्याचं कारण असं आहे की मुलगी सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, चांगली नोकरी, मल्टीनॅशनल कंपनी ऑफिसर आहेत. आणि ह्याही पेक्षा सांगतो की एक मुलगा आहे, त्या मुलीवर शिक्षण केलं, पालन केलं, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु अशी वेळ येते त्या आई वडिलांना, मुलगा परदेशामध्ये स्थायिक झालेला आहे, पण त्याला आई वडिलांवर वृद्धाश्रमामध्ये ठेवलेला आहे, त्याला आई वडिलांच्या अंत्यविधीसाठी किंवा धार्मिक विधीसाठी शेवटच्या उपस्थित राहता येत नाही. अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते की सांगितलं जातं की त्यांचं दर्शन घेतलं जातं, त्यांचा जो खर्च आहे तो आम्ही पाठवला जातो. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तेही संकल्पना होत झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा कायदा सक्तीनं राबवला गेलेला आहे. शासनाने सुद्धा अनेक योजना दिलेल्या आहेत. बेटी बचाव बेटी पढाव शासन अनेक योजना, मुलींना मोफत शिक्षण आहे, मुलींची फी माफी आहे, मुलींना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी शासनाने खूप सवलती दिलेल्या आहेत. म्हणून असं जर पुढे घरामध्ये होत असेल फरक तर तुम्ही जनजागृत होणं गरजेचं आहे. मुलांनी जनजागृत होणे, मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहेत. आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलाचा जेवढा हिस्सा आहे तेवढा मुलीचा सुद्धा हिस्सा आहे. त्याचप्रमाणे मुलगा मुलगी समान आहे असं या ठिकाणी मी थोडक्यामध्ये सांगतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. सर एकदा पुन्हा सांगू इच्छितो, समशेरपूर भाग हा पूर्ण शेती भाग आहे सर, पूर्ण बागायत भाग आहे. या माहिती आहे सर, सकाळी उठून कुटुंबातला आवडून शक्य झाल्यास अभ्यास करतात त्या, परंतु ते असताना पूर्ण शेती सांभाळून पूर्ण संध्याकाळचं म्हणजे पूर्ण कुटुंबाचं सगळं आवडून आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतात. तुमच्याकरता एकदा काळ झाल्या पुढचे वक्ते बोलण्यापूर्वी मी आमच्या अध्यक्षांच्या परवानगीने एक छोटंसं उदाहरण सांगणार आहे. छोटंसं उदाहरण मी सांगणार आहे. उदाहरण तुम्हाला आपलं ऐकायला आवडेल. मुलींना हे सगळे कायदे, हे सगळं आपण आता ऐकतोय, हे सगळं तुमच्याकरता करत असताना मग लो मॅरेजचा फायदा कशा करता? नाही लो मॅरेजचा फायदा कशा करता किंवा सुंदर उदाहरण आहे. 1-2 मिनिट मी सांगतो.
कारण हा कार्यक्रमाचा भाग नाही, पण मला असं वाटलं की तुम्ही सगळ्या कॉलेजच्या मुले आहेत, तुमच्याकरता एक उदाहरण मला सांगतो, मला उशीर वाटतं म्हणून सांगतो उदाहरण. एक शमशेरपूर सारखं एक छोटंसं खेडेगाव असतं आणि सखाराम नावाचा एक त्याला 2-3 एकर शेती असते, पत्नी असते, सुंदरशी एक छोटीशी मुलगी असते. अचानक पत्नीचा मृत्यू, आणि पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ती छोटी मुलगी आहे तिला त्रास होते म्हणून लग्न करत नाही आणि तो तिचा सांभाळ करतो. आणि सांभाळ करत असताना शेती करतो, उत्कृष्ट सांभाळ करतो. तिला 10वी शिकवतो, तिला 12वी शिकवतो, तिला उत्कृष्ट क्लासेस लावतो आणि उत्कृष्ट क्लासेस लावून तिला साधारण 95% मार्क पडतात. ती तयारी करतो, स्वतः त्याचे स्वप्न असतं की आपली मुलगी डॉक्टर झाली पाहिजे आणि या अनुषंगाने तो प्रयत्न करतो. तिला 12वीला चांगले मार्क पडतात. त्यानंतर आता सेंट्रेट वगैरे परीक्षा झाल्या त्या परीक्षेप्रमाणे ती पास होते. तिचा MBBS नंबर लागतो आणि MBBS नंबर लागल्यानंतर ती 1 वर्ष शिकते, 2 वर्ष शिकते. शेतीवर कर्ज काढून तिला शिकवतो आणि शिकवल्यानंतर ती डॉक्टर केल्यानंतर आता मुलीचं लग्न केलं पाहिजे म्हणून त्या मुलीचं लग्नासाठी एक चांगलं डॉक्टर पाहतो आणि लग्नाच्या कार्यक्रमाच्या वेळेस लग्न करतं, सगळे विधी होतात आणि ऐन लग्नाच्या वेळेस ऐकून घ्या जरा, अतिशय महत्वाचं आहे. ऐन लग्नाच्या वेळेस लग्नाची घटका 1 तास अगोदर एकत्र जाते आणि मुलगी गेल्यानंतर बापाचे अतिशय वाताहत होते, गावात बदनामी होते आणि गावात बदनामी होत असताना मग काय होतं की तो मेंटल होत असताना त्याची गावात अवहेलना होते, सगळे पाहुणे त्याला टोचतात, दिवसतात आणि त्यामुळे ते काय केलं असतं की त्याच गावातील एक पावड्यावर असतो ही सत्य घटना आहे, असू नका, ही सत्य घटना असू नका. आणि त्या पावड्यावर पळून गेले असते. पळून गेल्यानंतर मग काय होतं, साधारण एक दीड महिना होतो. 1-1.5 महिन्यानंतर काय होतं की 1-1.5 महिन्यानंतर बापाची मनस्थिती एकदम खराब होते. बाप स्वतः मूर्तीपत्र करून ठेवतो, प्रॉपर्टीचं मुलीच्या नावावर करून ठेवतो आणि घरामध्ये पेटीमध्ये डॉक्युमेंट तो करून ठेवतो. आणि 1 महिन्यानंतर बापाला त्या मुलीचा फोन येतो, पप्पा माझं चुकलं पप्पा, तुम्ही माझ्याकरता डॉक्टर मुलगा पाहिला होता, मी त्याच्याबरोबर लग्न करायला पाहिजे होतं, पण माझं चुकलं, माझं त्या भावड्याबरोबर प्रेम होतं, भावड्यावर माझं प्रेम होतं, मी त्याच्यावर पळून गेले. आणि तो अतिशय नालायक पोरगा आहे, अतिशय नालायक पोरगा आहे. तो रोज दारू पितो, जुगार करतो, गुटखा खातो, रोज मला मारहाण करतो. आणि साधारण मी त्याच्याबरोबर पळून गेल्यापासून, लग्न झाल्यापासून त्याने माझा आतोनात मला छळ चालवला आहे. तर पप्पा मला तुमच्याकडे यायचं आहे असं तिथे बापाला फोन करतो. बाप तो फोन देत नाही, बाप करतो म्हणजे जो फोन येतो मुलीचा, बाप काय करतो, हां बोल, मग हो मला असं असतं, म्हणजे बाप हे म्हणत नाही तुम्ही ये म्हणून, असं बाप म्हणत नाही. मग शेवटी 1 महिन्याने घरी आल्यानंतर त्याच दिवशी बापांनी लिंबाला आणि लिंबाला फाशी घेतलेली असते. तर बाप होतो, मुलगी घरी मुलगी पेटी बघते, त्या पेटीमध्ये छोटंसं पत्र लिहिलेलं असतं, त्या पत्रात लिहिलेलं असतं की बाळा मी सगळं तुझ्याकरता केलं, मी आतापर्यंत तुझ्याकरता केलं, मी 2.5 एकरमध्ये मी कुटुंब चालवलं असेल, मी कर्ज काढलं असेल, तू डॉक्टर केला असेल, परंतु तू माझी जी परतफेड आहे बापाची ती चांगली केली नाही. ही सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करून ठेवलेली आहे आणि असं म्हणून बाप भाष्य केलं. तर माझी सर्व माझी विनंती आहे की कुठलाही चुकीचं पाऊल उचलू नका, कोणाच्या मला बळी पडू नका, शिक्षण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा. जोगळे साहेबांनी तुम्हाला प्रेमविवाहाबद्दल सांगितलं, मी रेग्युलर विवाहाबद्दल थोडं सांगतो. विवाह कसा असावा, छळ का होता, त्या संदर्भामध्ये गरजेचं आहे. एक समाजामध्ये आचारसंहिता जाहीर झालेली आहे, ती तुम्ही वाचली असेल, बऱ्याच जणांनी पेपरला पाहिजे असेल, टीव्हीला पाहिजे असेल. समाजामध्ये लग्न कसे असावेत, लग्न सोहळा हा 300 ते 500 लोकांमध्येच करावा. असंख्य गर्दी गोळा करून विनाकारणच अन्नदान आमक तमक करून, बापाला खोरी करून, कर्ज काढून लग्न करू नये.
प्री वेडिंग बंद करावं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की लग्नाच्या आधी प्री वेडिंग केलं जातं आणि त्या प्री वेडिंग नंतर मुलगी पळून जाते आणि बरेचसे वेगवेगळे प्रकार घडतात. आता जे सांगितलं तसं आपली बदनामी होती, म्हणून प्री वेडिंग बंद करावं, त्याचा गैरवापर केला जातो. त्यानंतर साखरपुडा, हळदी समारंभ हे एकाच दिवशी करावे, कारण हे सगळे वेगवेगळ्या दिवशी केल्यानंतर वेगवेगळे परिणाम होतात आणि त्याचा परिणाम होऊन आता जसं सांगितलं तशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं घडतात. लग्नामध्ये हुंडा देऊ नये. अंडे साहेब आपल्याला त्याबद्दल बरीचशी माहिती देणार आहे. हुंडा घेणं आणि हुंडा देणं ही कायद्याला बंदी आहे आणि हुंडा दिला घेतला ते दोन्ही प्रकारचे गुन्हे घडले जातात. त्यानंतर डीजे लावू नये आणि डीजे लावून डीजे समोर नाचणारे लोक आहेत यांच्यावर प्रतिबंध करावा. जे काही पारंपरिक वाद्य हे पारंपरिक वाद्य लावले गेले पाहिजे. लग्नामध्ये जे नवरदेवाच्या समोर नाचतात यांच्यावर प्रतिबंध केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कर्ज काढून लग्न करू नये. लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतीने कायद्याप्रमाणे लग्न केले जावे. आमच्याकडे जर आले तर आम्ही 500 रुपयातच लग्न लावून देतो, अशी परिस्थिती आमच्याकडूनही होती. म्हणून लग्न करण्यासाठी तुम्ही फार मोठं कर्ज काढून वडिलांना कर्जात घालू नये आणि कर्ज काढून लग्न करू नये. त्यानंतर लग्न सोहळ्यामध्ये वधूवरांना आणि वधूवरांच्या आई वडिलांना सोडता कुणालाही नवीन कपडे घेऊ नये. कोणाच्याही गळ्यामध्ये फेटे बांधू नये, कोणालाही फेटा बांधू नये. फक्त वधू आणि वराच्या वडिलांनाच फेटे बांधावे. त्यानंतर लग्न सोहळ्यामध्ये सोन्याचे, चांदीचे मौल्यवान वस्तू भेट देऊ नये. या वस्तू भेट दिल्या जातात आणि कोर्टात आल्यानंतर म्हणतात की आमचे एवढे दागिने त्याच्याकडे, एवढं सोनं त्याच्याकडे, एवढ्या वस्तू त्याच्याकडे आणि ते आम्हाला पाहिजे. मुळातच ते देऊच नाही, कायद्यानं त्याला बंदी आहे. त्यानंतर रोख स्वरूपामध्ये कोणत्याही स्वरूपाचा पैशाच्या स्वरूपात लग्नामध्ये व्यवहार करू नये. त्यानंतर जर द्यायचंच असेल काही तर मुलांना विचार द्यावे, पुस्तक द्यावं. पुस्तकामध्ये त्याला व्यवस्थितरित्या उभं राहण्याचं शिकवलं जातं. अन्नदानाची नासाडी करू नये. फर्निचर वगैरे या ज्या काही वस्तू द्यायच्या त्याच्याऐवजी त्या मुलीच्या नावावर काहीतरी एफडी करावी आणि तिचं भविष्यात तिला उभं राहता येईल अशा स्वरूपात काहीतरी करून ठेवावं. सामूहिक विवाहासाठी प्रोत्साहन द्यावं. लग्न संसारामध्ये मुलीच्या आई वडिलांच्या आईचा जो काही लग्न झाल्यानंतर मुलीच्या आईला जो फोन केला जातो, फोन करून जो काही परपंच नासावला जातो मुलीचा, तो मुलीच्या आईला हस्तक्षेप जास्त प्रमाणात करू नये. फक्त तिची खुशाली विचारावी आणि चांगलं करण्यासाठीच त्याबद्दल बोलावं. त्यानंतर सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करू नये. जे काय मुलं आहेत या मुलाच्या घरच्यांनी सगळ्या मुलांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे. कारण मी पाहतोय या पट्ट्यामध्ये जे काही कानडी समाजाचे वेगळंच बोलतो, मी थोडंसं समाजावर बोलतो की हुंडा घेऊन लग्न केले जातात, या स्वरूपामध्ये असा प्रकार करू नये. त्यानंतर नवउद्योजक असेल, आपल्यातल्या कोणाला नवीन धंदा वगैरे टाकायचा असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही फुलं, हार हे घेऊन जाण्यापेक्षा त्याच्याकडून काही वस्तू खरेदी करा, त्याला काही रोख स्वरूपात मदत करा. त्यानंतर लग्न, दशक्रिया यामध्ये श्रद्धांजलीचे कार्यक्रम कायमस्वरूपी बंद करावे. ही एक सर्व समाजाला लागू असलेली आणि जी काही हुंडा वगैरे या प्रथा बंद व्हाव्या यासाठीची एक आचारसंहिता आहे, ही आपण सर्वांनी आपल्या घरच्यांना सांगितली पाहिजे आणि आपणही त्याचं पालन केलं पाहिजे. यानंतर हांडे साहेब आपल्याला हुंडाबंदी आणि महिलांच्या संदर्भात असणारे सर्व कायद्यांची माहिती सविस्तररित्या देतील. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल कि जज साहेब आणि वकील ये सर्व आपल्यासमोर का आले, हमारे आंगन में तुम्हारा क्या काम है असं तुम्ही म्हणू शकता. कारण तुम्ही कोर्टात न्यायदान करता, आम्ही तर असं काही केलं नाही ना. आम्ही गुन्हा केला नाही, मारामारी केली नाही, चोरी केली नाही, अन्याय केला नाही, मग तुम्ही आमच्या पुढे येता. प्रश्न एक वेळ तुम्ही इंग्रजीचं म्हणता ना, पहिल्यापासून इंग्रजीचा विषय कंपल्सरी केला पाहिजे. मी म्हणतो इंग्रजीचा विषय तुम्ही कंपल्सरी नाही केला तरी चालेल, पण कायद्याचा विषय मात्र तुम्ही किमान पाचवीपासून कंपल्सरी केला पाहिजे. एक वेळ इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यामध्ये 2 मार्क्स कमी मिळाले तरी चालतील, परंतु कायद्याच्या संदर्भातला तुमचं जर अज्ञान असेल आणि आताच आमच्या काटक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कायद्याच्या अज्ञानाचा बचाव डिफेन्स चालत नाही. तुम्ही एखादी चोरी केली किंवा जेल काढली किंवा दरोडा टाकला आणि
तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एफआयआर झाला. पोलिसांनी त्याची चौकशी करून मेहरबान साहेबांसमोर तुम्हाला उभं केलं आणि तुम्ही मेहरबान न्यायदेवतेसमोर जर असं तुम्ही म्हटला की न्यायाधीश महाराज आम्हाला माफ करा, आम्ही केलेले कृत्य हे गुन्हेगारी कृत्य आहे हे आम्हाला आधी माहित असतं तर आम्ही चोरी केली नसती, आम्ही गुन्हा केला नसता. साहेब तुम्हाला सोडणार आहे का? नाही. कारण आपल्या राज्यघटनेनुसार ज्या दिवशी कायदा पास झाला त्या दिवशी तो भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समजला असं कायदा गृहीत धरतो आणि म्हणून कायद्याचं ज्ञान फार महत्वाचं आहे. म्हणून तुमच्या विषयाचा तर अभ्यास केलाच पाहिजे, परंतु त्याबरोबर या बाकीचं आवडतं ज्ञानही तुम्हाला असलं पाहिजे. कारण नक्षत्र भूषणम चंद्रगुणारिणा भूषणपती पृथ्वी भूषणम राजा विद्या सर्वश्रेष्ठ भूषणम. नक्षत्राला चंद्र शोभून दिसतो, पृथ्वीला राजा शोभून दिसतो, श्रीलापती शोभून दिसतो, पण जगामध्ये अशी एकच वस्तू आहे का जी सर्वांना शोभून दिसते आणि ती आहे विद्या. इंदिराजी गांधी असतील, मदर तेरेसा असतील, केदारी असतील, ट्रम्प असतील, मोदी असतील, हे कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या पंथाचे याला महत्व नाही, परंतु ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गेले. एपीजे अब्दुल कलाम सारखा माणूस आपला राष्ट्रपती बनला, ते विद्येच्या जोरावर बनला आणि म्हणून विद्येला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून कायद्याचं ज्ञान सुद्धा तुम्हाला अत्यावश्यक आहे. माझ्यासमोर तो काय कायदा केलेला आहे गुन्ह्याच्या संदर्भात. खरं म्हणजे आता परिस्थिती बदललेली आहे. आमच्या काळामध्ये गुन्ह्याला फार महत्व होतं. आम्ही वकील जाऊन लग्नाच्या दारामध्ये 40 उंबरठ्यावर उभं राहिलं त्यावेळेस अनेक मुली चालून यायच्या, एक म्हणायचा तुला 10,000 देतो, 20,000 देतो, 25,000 देतो, 51,000 देतो वगैरे हुंडा देतो अशी पद्धती होती. तरी ती बेकायदेशीरच होती, परंतु ही प्रथा पूर्णचा होत होती. आता मात्र वेगळं झालेलं आहे. आता बाबाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुण आमटेमध्ये मुलींचे गर्भाचा जास्त गर्भपात केला जातो, पर्यायाने मुलींची संख्या कमी झालेली आहे. आता हुंडा जे काय आहे, हुंडा आता मुलींकडून मुलांकडे जात नाही, उलट मुलांचे बाप दारोदारी भिंताय तर आमच्या मुलाला मुलगी आहे पाहिजे का आणि आमच्या मुलाला मुलगी आहे का असं विचारतात. ही परिस्थिती काय निर्माण झाली? निसर्गाने मुलं आणि मुली हे चक्र जे आहे हे चांगलं समान चाललं तर समाज व्यवस्था टिकेल तर जग टिकेल ना. म्हणून असं कृत्रिमरित्या भ्रूण हत्या करणं हे कायद्याने गुन्हा आहे. आता गुन्ह्याची व्याख्या जरी म्हटली तर गुन्हा देणं आणि गुन्हा घेणं हे दोन्हीही गुन्हा आहे, दोन्ही गुन्हेगारी कृत्य आहे. 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा जो काही झाला त्या हुंडा प्रतिबंधक कायद्यामुळे जर एखाद्याने गुन्हा मागितला तोही दोषी आहे, हुंडा दिला तोही दोषी आहे. आणि अशा परिस्थितीत हुंड्यामध्ये काय येतं? मग हुंड्यामध्ये तुम्हाला काय पैशाच्या स्वरूपात असतील, दागिन्यांच्या स्वरूपात वगैरे असतील, वस्तूंच्या स्वरूपामध्ये असतील किंवा काही पूर्वी तर गाडी सुद्धा द्यायचे त्या कन्याला म्हणून. अशा तऱ्हेच्या कुठल्याही वस्तू असतील आणि त्या कंपल्सरी घेतल्या जात असतील आणि जर तुम्ही या केल्या नाही तर आम्ही लग्न करणार नाही असं जर म्हणत असतील तर होऊन नाही सगळ्यामध्ये त्या मोडतात. मग ज्या वेळेस गुन्हा घेतो त्यावेळेस त्याला सुद्धा 5 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, 5,000 दंड होऊ शकतो. आणि हुंडाबळी झाले आणि हुंड्यामुळे जर एखाद्या भगिनीचा किंवा एखाद्या महिलेचा जर मृत्यू झाला हुंड्याच्या कारणामुळे झालेल्या छळामुळं तर त्याला अगदी जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. आणि जर हुंडा जर शालीन झाला तर जेवढा हुंडा दिला तुम्ही 1 लाख रुपये हुंडा घेतला असेल ना तर किमान त्याला 15,000 रुपयाचा दंड देता आहे किंवा हुंड्याची रक्कम जेवढी असेल ना तेवढा दंड होऊ शकतो, अधिक तुम्हाला जेलवारी होऊ शकते. इतकंच नाही तर अशा परिस्थितीत स्त्रियांच्या संदर्भात द्विभार्या प्रतिबंधक कायदा सुद्धा आहे. मग एक बायको हयात असताना त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला नसताना जर तुम्ही दुसरं लग्न केलं तर 494 आता BNS शिक्षण बदललेलं आहे. आणि म्हणून असा द्विभार्या प्रतिबंधक कायदा खाली जर एखाद्याने लग्न जमवलं केलं ते लग्न जमवण्यात तुम्ही सहभाग घेतला, इतकंच नाही त्या लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवणावळीमध्ये तुम्ही जेवला, वाजंत्र्यांनी वाजवलं, ते लग्न लावणारा ब्राह्मण सुद्धा असेल तर या सगळ्यांना 6 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. म्हणून बेकायदेशीर लग्नाला तुम्ही जायचं नाही, अल्पवयीन मुलींच्या लग्नाला जायचं नाही, अल्पवयीन मुलांच्या लग्नाला जायचं नाही. हे लग्न लावण्यामध्ये जमवण्यामध्ये भाग घेण्यामध्ये जे कोणी सहभाग घेतील या सर्वांना कायद्याने शिक्षा होऊ शकते. आणि म्हणून हे तुम्हाला माहित पाहिजे
नाहीतर 17 वर्षाच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर म्हटले 17 वर्षाच्या मुलीचं लग्न करायचं नसतं हे आम्हाला माहित नव्हतं म्हणून केलं की हा डिटेल्स हा बचाव आता चालणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीने ते केलं पाहिजे. बस रेटच्या संदर्भात अनेक कायदे लग्न झाल्यानंतर त्यांचा छळ होतो, पुण्यासाठीच नाही तर कारणाने सुद्धा छळ होतो, पैशांसाठी सुद्धा नंतर सुद्धा घर बांधायचं आहे, मोटरसायकल घ्यायची आहे, कार घ्यायची आहे म्हणूनही छळ होतो. मग तुम्हाला 498 हा जो सेक्शन होता हा IPCचा आता BNS द्वारे काहीतरी 82 वगैरे झालेला आहे. अशा स्वरूपात जरी मागणी केली तरी तो कायद्याने गुन्हा आहे, त्याच्या विरुद्ध कायदेशीरपणे फिर्याद दाखल होऊ शकते आणि फिर्याद दाखल झाल्यानंतर जर समजा चौकशी चार्जशीट जर कोर्टामध्ये गेलं ते चार्जशीट जर कोर्टामध्ये साबित झालं तर या संबंधितांना त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते. अगदी जन्मठेपेपर्यंत पर्यंत शक्ती शिक्षा होऊ शकते. आणि म्हणून समाजामध्ये हे सर्व करत असताना आपण त्या गोष्टीला अत्यंत महत्व दिलं पाहिजे आणि यासाठी कायद्याचं जुजबी ज्ञान तुम्हाला फार आवश्यक आहे. इतकंच नाही, स्त्रियांच्या अधिकाराच्या संदर्भात त्यांना आता वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क सुद्धा आलेले. वोट हिंदूला होता त्यावेळेस मुलींना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क नव्हता, फक्त थोडी मागणी हक्क होता. परंतु 1956 ला हिंदू जो काही कायदा आला त्या हिंदू कायद्याच्या नंतर जो हिंदू कायदा आला त्यामध्ये वडिलांच्या हिश्श्यामध्ये मुलींना समावेश झाला. आणि आता 2005 नंतर जो काही कायदा बदलला आणि कोर्टाचा हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचे स्टेटमेंट आलेले आहे की आता नुसतं वडिलांच्या हिश्श्यामध्ये समावेश नाही तर पूर्ण प्रॉपर्टीमध्ये मुलांनी इतकाच हिस्सा मुलींचा सुद्धा आहे. आणि त्यामुळे आता वाटपाचे धाडे कोर्टामध्ये येतात आणि वाटपा ज्याची वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे, ज्याची मूळ पुरुष आहे त्या मूळ पुरुषाला किती मुलं आहेत किती मुली आहेत हे सुद्धा त्यांना पार्टी करावं लागतं, त्यांची संमती घ्यावी लागते, त्यांना हिस्सा द्यावा लागतो किंवा हक्क सोडपत्र तरी करावं लागतं. त्याशिवाय तुमचा वाटपाचा दावा चालत नाही. आणि जर मुलीने हिस्सा मागितला तर तो द्यावा लागतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काही कायदे आहेत, महिलांना आता पोक्सोच्या संदर्भात आमच्या देखील वाचवले साहेबांनी फार तुम्हाला सुंदर सांगितलेलं आहे. तुम्ही ज्या वेळेस घराच्या बाहेर पडता त्यावेळेस तुम्हाला तुमचा तो स्पर्श तो कळला पाहिजे. वाईट भावनेने केलेला स्पर्श तुमच्या लक्षात आला तर अन्याय सहन करायचा नाही, कारण अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा असतो आणि अशी दुष्प्रवृत्ती बळावत जाते आणि याला काय बंद नसावा म्हणून तुम्ही वेळ लक्ष दिलं पाहिजे. हे सर्व करत असताना तो कायद्याच्या संदर्भात ज्या मुलीच्या संदर्भात ज्या मुलाच्या संदर्भात म्हणजे अज्ञात मुलाच्या संदर्भात हा जो काही गुन्हा घडलेला आहे 18 वर्षाच्या आतील मुलांच्या संदर्भात त्यांचं नाव गुप्त ठेवलं जातं म्हणून तुम्ही अशी भीती बाळगायची काही कारण नाही का माझ्या संदर्भात मध्ये असा गुन्हा घडलेला आहे आणि मग तो जर जाहीर झाला तर माझं नाव सगळ्यांना कळेल आणि माझ्याकडे पाहण्याचा संबंधाचा दृष्टिकोन बदलेल. अशा पद्धतीचं मला भीती वाटते, बदनामीची भीती वाटते असं समजायचं काही कारण नाही, कारण ते नाव गुप्त ठेवलं जातं. तुम्ही अनेक पेपरमध्ये टीव्हीवरच्या बातम्या सुद्धा वाचता, अन्याय किंवा पीडित व्यक्ती एवढाच शब्द वापरला जातो, कोणावर अन्याय झाला कोण पीडित झालं याचं नाव उघड केले जात नाही. म्हणून आपण अन्याय सहन करायचा नाही. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाचवरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपले शिक्षक असतील, आपले पालक असतील, आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील यांच्या समन्वयांना ती माहिती द्यायची असते आणि मग ते योग्य ते न्याय मिळून देण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय लग्नाच्या संदर्भात सुद्धा 18 वर्षाचं वय मुलीचं आणि 21 वर्षाचं वय मुलाचं झाल्याशिवाय दंड काढायचं नाही. तसं जर झालं संमतीनं जरी झालं तर ती संमती देण्याच्या वयाची तुम्ही कायदेशीर नसता. 18 वर्ष समजा कायदा काय म्हणतो 18 वर्ष वयाची ज्यावेळेस पूर्ण होती त्यावेळेस तुम्ही संज्ञान होता. मग 18 वर्षाला तुमचे 2 दिवस जरी कमी असते तरी पण कायद्याने ते चालत नाही. तुम्हाला अज्ञानच समजलं जातं आणि अज्ञान हा स्वतःची संमती फ्री कन्सेंट देण्याच्या क्षमतेचा नाही असं कायदा गृहीत धरलेला असतो. मग आता हे जो काही गुन्हा होतो हा गुन्हा आता सांगितलं खोटे गुन्हे करायचे नाही असे वाचवरे साहेबांनी तेही सांगितलं. कधी कधी एखाद्याला आदर घडवण्याच्या दृष्टीने सुद्धा कायद्याचा न्याय मिळवण्यासाठी वापर करायचा असतो, त्याचा शस्त्र म्हणून कधी वापर करायचा नसतो. बऱ्याच वेळा काय होतं समजा तुमचं कॉलेज आहे, तुमची शाळा आहे आणि अनेक जण बसने ये जा करत असतात. बसने ये जा करत असताना एकच बस तुमच्या गावाला जाण्यासाठी शाळा कॉलेज सुटल्यानंतर असते आणि ती शाळा कॉलेज सुटल्यानंतर एकच बस असल्यामुळे स्वतःला त्या बसमध्ये जागा मिळावी म्हणून मुलं गर्दी करतात आणि त्या छोट्याशा बसच्या दरवाजाने ज्यावेळी एक आत जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला जागा मिळावी असा हेतू ठेवून त्या दरवाजामध्ये गर्दी करून रेटारेटी करतो आणि चुकून एखाद्या मुलीला धक्का लागला तर तो
गुन्हा होईल का? नाही होणार. हुशार आहे, होणार नाही. याला कारण असं आहे का देर इज नो एनी क्राइम इधर अनलेस अँड अंटिल देर इज बॅड इंटेन्शन. जोपर्यंत तुमचा वाईट शादी होत नाही तोपर्यंत कोणत्याही फौजदारी गुन्ह्यामध्ये तुम्हाला शिक्षा होऊ शकत नाही. या बसमध्ये शाळा कॉलेज सुटल्यावर तुमचा हेतू हा त्या मुलीला धक्का मारण्याचा नसतो. तुमचा हेतू त्या बसमध्ये स्वतःला सुरक्षित जागा मिळण्याचा असतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं म्हणजे हेतू सुद्धा मग आपल्या लक्षात आला पाहिजे. एखादा मुलाचा हुकूम धक्का लागला तर सॉरी म्हटला तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि जर एखादा पण असं मैदान आहे किंवा असा हॉल आहे, मुलं इकडे आहे, मुली इकडे, पुष्कळ जागा आहे, एखादा मुलगा जाणूनपूर्वक जाऊन धडकला, धक्का मारला, मग मात्र त्याच्या हेतूविषयी शंका येईल, त्याने तो गुन्हा करायचा असतो. आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा या. आणि मग हे सर्व करत असताना कायदा म्हणजे काय? तुम्ही म्हणा अहो एवढा मोठा कायदा, तुम्ही जज आहात, वकील आहेत, मोठी कायद्याची पुस्तक आहे, रात्रंदिवस वाचता, तेव्हा तुम्हाला तो कायदा समजतो, तेव्हा तुम्ही देश चालवता. आम्ही तर एवढे आहोत, सिलेबस पूर्ण करता करता आमची दमछाक होते, अजून काही तुम्ही अगदी टाकलेलं आहे. मी तो साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. कायदा म्हणजे काय? लॉ इज नथिंग बट कॉमन सेन्स. लॉ इज नथिंग बट कॉमन सेन्स. कायदा दुसरं काही नसो, सतत बुद्धीनं जी कृती आपण करू आणि जी कृती तुमच्या मनाला पटेल तो 90% कायदाच असतो. चोरी करणं तुमच्या मनाला, तुम्ही एलएलबी झालेले आहेत का? कायद्याचं शिक्षण घेतलंय का? एकाने दुसऱ्याला मारलं, चांगलं केलं का? एकाने दुसऱ्याची चोरी केली, चांगलं केलं का? एकाने दुसऱ्यावर डोळा टाकला, चांगलं केलं का? शाळेमध्ये तुम्ही परीक्षा चालू असताना कॉपी केली, चांगलंय का? नाही. अहो हे सगळे कायदे माहिती आहेत ना तुम्हाला? माहिती आहेत ना तुम्हाला? म्हणजे काय हे तुम्हाला शिकवलं का? तरी तुम्हाला कळलं ना. आता तुमची शाळा कॉलेज सुटल्यानंतर एक गुराखी म्हातारे बाबा त्याच्या गाया दाखल करतोय, गाया बोलतोय आणि दोन मुलांची मारामारी होते, एकमेकांची शिवीगाळ होते. तो बाबा लगेच येतो. बाबा म्हणतोय बाबा काय मारामारी करता, काय शिवीगाळ करता, बाबा नाही तर पाहिजे का काठी? म्हणतो ना बाबा गेले झालाय का? कॉलेजमध्ये गेलाय का? आणि मग असं काय गेलं नाही तरी त्या बाबाला कळलं. मग बाबा जे कळतो ना, म्हणतो ना दुसऱ्याला मारलं चूक आहे, दुसऱ्याला शिवीगाळ करणं चूक आहे, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला आणि वेगाला इजा होईल असं कृत्य करणं चूक आहे, हे त्या बाबाला कळतं. बाबा कुठल्याही कॉलेजमध्ये गेला नाही, त्याच्या सतत बुद्धीनं त्याने ते ठरवलं त्याने चुकीचं चाललेलं आहे. तुमची जी सतत बुद्धीला जी कृती पटणार नाही 90% त्यांनी बेकायदेशीर असतात. आणि म्हणून असं कृत्य आपण टाळायचं. असं कृत्य आपण टाळलं तर तुमचं वर्तन कायदेशीर होईल. आणि म्हणून हे समजून सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने या स्त्रियांच्या संदर्भात तर असे अनेक कायदे. आता काही कायद्यांच्या महिला मुलींच्या संदर्भात काही कायदे सर्वांना समानच आहे, नाही का? चोरी मुलांनी केली काही, मुलीने केली काय? शैक्षणिक शिक्षण दरोडा मुलाने टाकला काय, मुलीने टाकला काय? खून मुलाने केला काय, मुलीने केला काय? सांगा. फक्त महिलांच्या संदर्भात काही स्पेसिफिक कायदे आहे. त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 7 एक कायदा, घरगुती कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करणारा कायदा 2005. हा जो काय कायदा आता 2005 साली आलाय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अन्न वस्त्र निवारा अर्थसहाय्य तुम्हाला मिळू शकतं. पण हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी काय करावं लागतं? कोर्टामध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि तुम्ही जे काही तक्रारी केल्या त्या तक्रारी तुम्हाला शामिल करून द्याव्या लागतात. आणि जर तुम्हाला उत्पन्नाचं काही साधन नसेल आणि तुमच्या नवऱ्याकडे किंवा त्या महिलेच्या नवऱ्याकडे उत्पन्नाचं साधन असेल तर त्याच्या ऐपतीप्रमाणे लेबन करून तुम्हाला ती अन्न वस्त्र निवाऱ्याची ऑर्डर करतो. पण असं काही समजू नका आपण केवळ बायकोच्या बोलतो, आपल्याला नवऱ्या विरुद्ध केस करून आपल्याला अन्न वस्त्र मिळेल. कायदा पुन्हा असंही सांगतो 125 या दिवसाचं सेक्शन होतं, आता बदललं. पण आता तोच आहे, वाक्यरचना 30 आहे. एखाद्या वेळेस एखादा महिलेचा पती काहीच कमवत नाही किंवा तो अपंग आहे, दुर्दैवाने तो स्वतःचा भागवायला सक्षम नाही, परंतु मुलगी किंवा त्याची बायको मात्र सक्षम
सक्षम आहे, ती जॉब करते, तिला काही लाखो ते हजाराचे काही पॅकेज मिळतात, मग ती अन्न वस्त्र मागू शकेल नाही मागणार. कारण ती जर एखादी महिला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तरच मागू शकेल, अन्यथा नाही. आता स्त्री भ्रूण हत्याच्या संदर्भामध्ये जरी मुलींची संख्या कमी होत असली तरी शिक्षणाच्या संदर्भात मात्र मुलींची संख्या वाढते हे लक्षात घ्या. मुलांपेक्षा मुली फार शिकत आहे. नारी को मत करो नारी वही ये घर की काम उसके उधर से पैदा हुए काम उसका अनुमान. अशा महान स्त्री आहेत आणि या जगामध्ये प्रत्येक स्त्रीनं आपलं कर्तृत्व आपल्या कर्तृत्वाचा ठसा या जगामध्ये उमटवलेला असेल. पण इंदिराजी असतील किंवा मदर टेरेसा असतील वगैरे अनेक नावं घेता येईल, सकाळापर्यंत नावं घेता. अशा महिलांमध्ये आहे म्हणजे महिला आणि आता मेरिट मध्ये पाहिजे तर मुलींमध्ये जास्त आहे, मुलांमध्ये मुलं मात्र कमी पडत आहे. आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यायचंय, मोठं व्हायचंय, आपलं करिअर करायचंय आणि यामध्ये मुली जर आला मग तो गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यामुळे व्हायला ते मात्र त्याला पाठीशी घालायचं नाही, तो उघड करायचा, त्याला शासन मिळेल अशी व्यवस्था करायची. मग कायद्याची सरळ तुम्हाला बसेल, नाहीतर नुसता कायदा पुस्तकात राहिला तुम्ही वापरात नाही आणला तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून आपण शाळेमध्ये शिकताना सुद्धा इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे. रॅगिंग ऍक्ट हा सुद्धा तुमच्या शाळेच्या संदर्भातला आहे. एका शाळेमध्ये बरोबर शिकत असताना एका मुलीने दुसऱ्या मुलीला, एका मुलाने दुसऱ्या मुलाला, मुलाने मुलीला, मुलीने मुलाला त्याचा त्रास होईल, त्याच्या अभ्यासात घेतले येईल आणि किंवा त्याला अपमानकारक वाटेल अशा पद्धतीचं कृत्य केलं तर मात्र तो अँटी रॅगिंग खाली सुद्धा तुम्हाला शिक्षा होऊ शकते. इतकंच नाही तर त्यासाठी समित्या सुद्धा नेमलेल्या असतात, तुम्ही दोषी तुम्हाला शाळेतून काढून सुद्धा टाकलं जाऊ शकतं. इतकंच काय, हे प्रकार जर जास्त चालेल तर त्या संस्था चालकांना सुद्धा दाब विचारला जातो. तुमची जिल्हा मराठा विद्यापीठ समाजाचं जे काही आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहे हे फार आदर्श विद्यालय आहे, त्याचे लौकिक फार मोठा आहे. या विद्यालयातून शिकलेले फार मोठे विद्यार्थी झालेले आहेत. हे वकील सुद्धा आमचे तुमच्या शाळेत आपल्या गावाचं नाव खराब होईल अशा पद्धतीचं आपण वर्तन करायचं नाही. आणि ते असं वर्तन खराब म्हणजे नाव खराब होईल असं वर्तन करून हे तुमच्या मनाला विचारा, जे तुमच्या सतसत बुद्धीला पटेल ते निश्चितच ते चांगलं असेल. आज याबद्दल अजिबात मला शंका नाही आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण कायदा फार मोठा आहे, एका शैक्षणिक तासास आमचं आर्ग्युमेंट सुद्धा चालू शकतं. आता इथे वेळ कमी आहे, आपल्याला साहेबांचं सुद्धा ऐकायचंय. पुन्हा केव्हा येईल त्यावेळी एका विशिष्ट कायद्यावर तुम्हाला असं खेळत बोललं आणि बोलले तर का. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला इथं खऱ्या अर्थाने बोलवलं. सरपंच साहेब असतील, मेघा साहेब असतील, आमच्या सोसायटीचे चेअरमन सोनाची मेघा साहेब असतील, व्यंकटेश साहेब असतील, हे सर्व संशयपूरकर मंडळी खरं म्हणजे बहादूरच आहे. संशय बहादूर असे आहेत, कामात एकदम चांगले आहेत. शाळा अगदी आदर्श आहे. असं शाळेचं नाव, गावाचं नाव मोठं करा आणि ते करू. तुम्हाला परीक्षेलाही शुभेच्छित देतो. आणि आम्हाला जे काही मी बोललो आणि बोलण्याची संधी ज्यांनी दिली त्यांनाही धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवितो. आपण आल्यावर हा बोर्ड वाचला असेल त्यात म्हटलं कायदेविषयक शिबिर. हे कायदेविषयक शिबिर आपल्यासाठी काम येते. साहेबांनी सुंदर विचार कशासाठी काय केलेलं नाही, आम्ही ते कशासाठी आहोत. त्यांनी असेल किंवा आपले वागचौर साहेब असतील, काकड साहेब असतील, बाबुराव साहेब असतील, त्यांनी आपल्याला उत्कृष्ट कायद्याबाबत थोडक्यात माहिती सांगितली. हा कार्यक्रम आपल्या मार्फत ही माहिती सर्व समाजात पोहोचावी या उद्देशाने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी ते कॉलेज आले, माहिती मुंबईची 11वी ते 12वी 11वी आणि 12वी कॉलेज आपल्याला सकाळी असते. किती वाजता सकाळपासून वेळ खूप झाला. कौशल थांबायचं आणि ऐकायचं ते खूप शिक्षण असते. त्याचं उत्तर आपल्याला ऐकायचं असतात त्याबद्दलच ऐकायचं. ऐकण्याची कपॅसिटी 60 मिनिटं एखाद्या व्यक्ती कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकू शकतो. त्यामुळे ते सुरुवात होते.
साधित आहे, भविष्यात आपल्याला सवय नसते, तर आपण इथं थांबलात बऱ्यापैकी आहे. कायदे आता आपल्याला सांगायचे माहिती आहे का आम्ही का आलो, आपल्याला सर्वांना न्यायालयाबद्दल माहिती असेल, माहिती आहे. आपण आज कायदेविषयी शिबिर देतो, कायद्याबद्दल आपल्याला माहिती आहे का? एखाद्या कायद्याचं नाव आपल्याला सांगता येईल का? कायद्याचं नाव काही सांगता येईल काय? हुशार विद्यार्थी अगदी मागे बसले असतात. एखाद्या कायद्याचं नाव कायदा अजून काय? हुशार विद्यार्थी अगदी मागे बसले असतात त्यांच्या शेवटच्या बेंचवर मागे बसले. आम्ही चुकीचं केलेलं आहे, मला कायद्यावर माहित नाही असं दिसतंय का? तर आपल्याला पहिल्यांदा आपला जो विषय पडला खूप आता समाजात मी ते आता खूप आहे. वापर साहेबांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट स्पेशल कायदा केला की तिथे बालकांचं लैंगिक शोषण होण्यापासून आणि त्यापासून जे गुन्हे होतात त्यासाठी एक स्ट्रिक्ट प्रोव्हिजन करण्यासाठी हा कायदा करण्यात आला. यात शब्द बालक असा वापरलाय की जेणेकरून असं समजू नये की फक्त मुलींच्या बाबतीतच लैंगिक शोषण होतं, मुलांच्या बाबतीत देखील लैंगिक शोषण होतं. तर असे जे कायदा हा कायदा जेंडर न्यूट्रल म्हणजे कोणीही असो, मुलगा असो की मुलगी असो, त्याच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल आणि जर त्यासाठी हा कायदा केलेला. हा जनरली 18 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी आहे. आपल्या इथे माझ्या 18 वर्ष पूर्ण झालेत का? मग शिकवीचे विद्यार्थी 11वी 12वी 18 झालेत का पूर्ण? किती वय असतात साधारण? खूप धोक्यात असते. त्यासाठी या कायद्याची खूप गरज आहे. आमच्याकडे ज्या वयात होतात त्याला नैसर्गिक कारण आहे, मात्र आपल्याला त्याचे परिणाम देखील माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला वास्तव साहेबांनी सांगितलं की या कायद्याच्या कुठल्याही प्रकारचे तरतुदीमध्ये तुम्ही अडकू नका, तेव्हा त्याचा गैरवापर देखील करू नका. एखाद्या मुलीने जरी मुलाच्या विरुद्ध त्याचा गैरवापर केला तर त्या मुलाचं पूर्ण आयुष्य खराब होऊ शकतं. त्या उदाहरण पाहिले समोर जेव्हा अशा केसेस येतात, अगदी 20 वर्ष असतील, एकदम कमी वयाची आरोपी जेव्हा आणले जातात तर त्यात सुटण्यासाठी त्याचं आयुष्य पुन्हा डोळ्यावर येण्यासाठी खूप वेळ लागतो. चुकीचं घडलं असेल, आपल्यावर आठवण घडला असेल तर नक्कीच या कायद्याचा वापर करा. मात्र आपण म्हणजे आपल्या पालकांना देखील आपण सांगा चुकीचा असेल तर त्याचा गैरवापर करू नका. त्या कायदा हा प्रोटेक्शन करण्यासाठी आहे, आपल्याला सांगितलं की शस्त्र नको वापरण्यासाठी नाही. त्यामुळे या कायद्याचा चांगला वापर जर आपल्याबाबत चुकीचं घडलं असेल, कोणाही असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, कारण आपण टीव्ही बघत असतात तर पण एक सत्यमेव जयते म्हणून एक आमिर खानची सिरियल आली होती. त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट सांगितलं होतं की मुलांच्या किंवा मुलींच्या बाबतीत जे लैंगिक शोषणाचे प्रकार आहेत त्या अगदी सुरुवातीला अगदी जवळचे जे आहेत, अगदी घरचे असतील अशा लोकांच्याकडून किंवा शेजारी असतील अशा लोकांकडून घडतात आणि त्यांच्या आयुष्यावर त्याच्या मनावर काय परिणाम होतो तर त्यांनी जी उदाहरणं सांगितली ती दाखवली. तर हे आपल्याला दुसऱ्याच्या अनुभवाचं आपण शिकायचं असतं आणि आपण आपल्या बाबतीत जरी घडत नसलं किंवा इतर कोणाच्या आपल्या मैत्रिणी असेल, मित्र असेल, यांच्या बाबतीत जरी घडलं असेल तर ते आपल्याला तात्काळ कसं थांबवता येईल आणि पुढचं आयुष्य आपल्याला कसं सुंदररित्या जगता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कायदा हा आपल्याला मदत करण्यासाठी आहे, त्याचा आपण वापर करावा आणि आपल्या बाबत जर अन्याय घडला असेल
तर त्याला वाचा कुठली पाहिजे आणि ते इतर प्रकारे होऊ नये यासाठी जर समाजात एक धाक राहायला पाहिजे, यासाठी कायदा महत्वाचा आहेच. आपल्याला सांगितलं की वाकोर साहेबांनी सांगितलं की प्रेम प्रकरण, त्यांनी पण सांगितली लव्ह मॅरेज, त्यांच्या मुलाला सांगितलं प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. या वयात 17-18च्या तरी खूपच आंधळं असतं. ते सांभाळ, कारण काय झाले कायद्यानं 18 वर्ष आपल्याला माहिती असेल, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात समजलं जातं. 18 वर्षानंतरच आपल्याला समज झाली असं कायदा पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेजला आहे तुम्हाला माहिती आहे, मला अद्याप समजत नाही असंच कायदा समजतो. या पिरियडमध्ये शक्यतो मुलांनी विचारपूर्वक करूनच आपल्याला हे वय आपल्याला अभ्यासासाठी आणि आपल्या करिअर घडवण्यासाठी असतं. इतर जे आपल्याला काही प्रलोभना दिसतात किंवा काही यापासून आपण वाचलं पाहिजे. आपलं आयुष्य थोडं सुंदर आहे आणि काय ते वय असं असतं की आपल्याला वाटते बऱ्याच गोष्टी कराव्या. पिक्चरमध्ये आपण बघत असतो ते तिथं दाखवण्यात होत असतं. आयुष्यात जेव्हा घडतं आणि त्याचे काही आपल्याला नंतर समज की हा सुद्धा आहे. तर आपल्याला साहेबांसाठी जर कायदा जरी माहिती असला तरी हा कायदा हा कॉम्प्लेक्स आहे. जसं मग तुम्ही सांगितलं की चोरी करणं किंवा एखाद्याला मारहाण करणं हे जसं गैरकृत्य आहे किंवा गुन्हेगाराची कृत्य आहे, तसंच या बाबतीत पण देखील आहे की चुकीच्या वेळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर ते देखील आपल्याला ते गुन्ह्याचं कृत्य आणि याचे परिणाम आपल्याला जेव्हा आपण पुढची प्रक्रियेत जातो पोलिसांकडे जेव्हा आपल्याला जावं लागतं तिथून त्या प्रोसेसमध्ये आपल्याकडे जावं लागतं. म्हणतात आपल्याला कोर्टाची पायरी चढू नये, त्यासाठीच आहे न्यायालयात कोर्टाची पायरी चढू नये. तर असं समजू नका की कायदा माहीत असणं पण तितकंच महत्वाचं आहे. कारण माहीत नसेल तर चुका होतात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. फक्त एवढंच कॉशन देतो आपल्याला की आपण कायद्याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला वापर साहेबांनी सांगितलं. त्यातल्या डिटेल्स प्रोव्हिजन्स आपल्याला सगळ्या माहीत असणं गरजेचं नाहीये. मात्र याला खूप स्ट्रिक्ट प्रोव्हिजन आहे शिक्षा आणि यातून बचाव करणं आणि बाहेर पडणं खूप आवड आहे. त्यामुळे या मागे करू नका एवढंच मी आपल्याला सांगतो. तसेच आणखी एक विषय सांगला की स्त्री भ्रूण हत्या आल्याला आपल्याला इथे मुलींची संख्या पहिला जरा बरं वाटलं. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजात सध्या फिमेल पोलिटिक्स स्त्री भ्रूण हत्या खूप होत आहे की आपल्या समाजात माहिती आपल्याला पुरुष प्रधान मुलगी आहे मुलीपासून असं समजलं जातं की मुलगा हा आपल्या कुटुंबाचा किंवा वंश वाढवतो. मात्र तसं नाही आहे. वंश जर स्त्रीच नसते, इमॅजिन अ वर्ल्ड विदाउट अ गर्ल और विदाउट वुमन आपण कल्पनाच करू शकत नाही. एखादी स्त्री जगात असेल किंवा तर काय परिस्थितीत आहे. तर हे दोन्ही देवाला आपल्याला स्त्री आणि पुरुष हे पूरक आहेत, एकमेकांना पूरक आहेत. अशी दोघांची आपल्याला गरज आहे. आपण अशा स्टेजमध्ये आहात की आपण आता भविष्यात भारताचे सुशिक्षित नागरिक होणार असतात, सुशिक्षित आहेत आपण. तर आपण भविष्य आहे आपल्या देशाचं. तर आपल्या मार्फत आताच तर तुम्हाला या गोष्टी माहीत झाल्या तर तुम्हाला पुढे आयुष्यात त्या खूप उपयोगी पडतील. तर स्त्री पुन्हा त्या तुम्हाला मध्ये फील्डमध्ये खूप प्रकरण लाभ होते डॉक्टरांचं. ते डॉक्टर स्त्री पण हत्या करायचं ते जो रुग्ण होता जर लेडीचा असेल गर्ल असेल तर ते कुत्र्याला ते खायला घालायचं. ती मोठी घटना घडली होती. तर असे प्रकार अजूनही घडतात की तिथे आधी तपासलं जातं की मुलगा आहे मुलगी आहे. मगच जर मुलगी असेल तर त्याला तिथेच संपवलं जातं आणि मुलगा असेल तरच त्याचा पुढचा प्रवास चालू होतो. आता हे चुकीचं आहे कारण आता याचे परिणाम जे पूर्वी जे घडले त्याचे परिणाम असे आहेत की मुलांचं आणि मुलींचं प्रमाण खूप तफावत आलेली आहे. म्हणजे 1000 मुलांमागे काही ठिकाणी 800-850 इतकी संख्या राहिलेली आहे. तर हे प्रमाण जर व्यवस्थित असेल तरच आपल्या समाजात शांतता राहणार आहे. की तुम्हाला वाटतं की स्त्री पुरुष पूरक आहेत कारण देवालाच आपल्याला त्या दृष्टीने तयार केलेलं आहे. यात त्यामुळं असे जर प्रकार आपल्या गावात घडत असतील किंवा आपल्या समाजात किंवा आपल्या मार्फत आपले नातेवाईक गावात असतील किंवा असे काही माहीत असेल तर याची माहिती आपण आपल्या गावातील जे सरपंच असतील ग्रामसेवक असतील त्यामार्फत ती पोलिसांमार्फत पोहोचावी की जेणेकरून असे प्रकार आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात घडू नये एवढीच मी आपल्याकडे अपेक्षा बाळगतो. आणखी एक विषय आपल्याला सांगितलं की ते सायलेंट
सोशल मीडियाबद्दल. तर मला वाटत नाही तुम्हाला मोबाईल माहीत नाही किंवा मोबाईल वापरता येत नाही असे ते कोण असेल आहे का? मोबाईलच वापरता येत नाही. मोबाईल तुम्हाला बऱ्याच मध्ये कोरोनामुळे तर मुलांना शाळेमध्ये मोबाईलचा इतका वापर झाला की त्याच्यामुळे तुम्हाला जे लेक्चर्स वगैरे व्हायचे बऱ्याच ठिकाणी झालं त्याचा इतका गैरवापर व्हायला की त्या मोबाईलचं ऍडिक्शन जर काही प्रकार होतात त्यांना आपल्याला माहिती मोबाईल वापरताना आपण इंटरनेट वापरतो त्यावेळी जेवढं चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या काही माहिती गोष्टी आहेत त्या आपण बघत असेल की लगेच काहीतरी विंडोज तयार होतात आणि त्यातून आपण दुसरीकडे सर्च आपला जातो. शक्यतो मुलांनी एक प्रकारचा आळा कारण सोशल मीडिया आणि याच्यावर जरी आपल्याला सगळी माहिती मिळत असेल तर आपली देखील माहिती त्याच्यावरून इतरांना जात असते आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची पण एक सायबर सेल म्हणून असतो की जो कंटिन्यू आपल्या वॉच ठेवत असतो की काय चाललेलं आहे. तर शक्यतो वापरताना आपल्या ज्या चांगल्या गरजांसाठी असेल तरच त्याचा वापर करावा इतर याच्यासाठी करू नये. आणखी एक होतं टाउलिंग प्रोहिबिशन हुंडाबळी सरास घडतं की यापूर्वी फील्डमध्ये होतो फील्डमध्ये ते हुंडाबळी हुंड्याचा प्रकार होतात. मला माहिती आहे की हुंडा जनरली सगळीकडे इतका सहज झालाय की लग्नामध्ये देवाणघेवाण करताना काही वस्तू देणं दागिने देणं पैसे देणे हा प्रकार होतो. हे बऱ्याच वर्षापूर्वी चालत आलेलं आहे. मात्र जर स्वखुशीन असेल तर ते तिथं पण व्यवस्थित असतं. मात्र जेव्हा वाद होतात तर त्यावेळी मग ते एकमेकांविरुद्ध तक्रार होतात की माझ्याकडे हुंडा मागितला आमच्याकडे हुंडा मागितला अशा तक्रारी होतात. तर हुंडा देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत आणि त्यासाठी असे काही प्रकार जर आपल्याला घडत असतील त्याचीही देखील आपण तात्काळ आपल्या जवळच्या पोलिसांकडे किंवा जे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील यांच्याकडे तक्रार करणं खूप महत्वाचं आहे. कारण या हुंडाच्या प्रकारात भविष्यात असं होतं की बऱ्याच प्रकरणामध्ये असं होतं की पोलिसांना हुंडा मागितला तिला त्रास दिला जातो आणि तिचं आयुष्य शेवटी तिला ती आत्महत्या करायला प्रवृत्ती करतं किंवा अदर काही मर्डरसारखी गुन्हे होणे हा प्रकार वाढतो. तर अशा या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आपल्याबरोबर आपण आपल्या पालकांना आपण काही वर्षांनी ज्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार असाल तर त्या आपल्याला आपल्या अशा काही चुका होते की आपल्याला सूचना देण्यासाठी आपल्याला खांडेसाहेबांनी उत्कृष्ट सांगितलेलं आहे. तर आपल्याला आज आम्ही कार्यक्रम हा घेतला हा आपल्या तालुका विधी सेवा समितीमार्फत घेतोय की आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जेव्हा प्रत्येक तालुक्याला जे कायदा आहेत तसे आपल्याकडे विधी सेवा समिती पण आपल्याकडे कार्यरत असते आणि त्यामार्फत आपण काही उपक्रम राबवत असतो की जेणेकरून प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण कायद्याची माहिती देत असतो. त्याच अनुषंगाने हा आज आपण कार्यक्रम घेतला. असे देखील सध्या आता आमच्याकडे मेडिटेशनचा एक प्रोग्राम चालू आहे मध्यस्थी प्रक्रिया. आपण आपल्या काही आपल्या घरचे काही मॅटर्स असतील जे काही दिवाळी किंवा उद्या असतील त्या प्रकरण असतील किंवा इतर पण आपल्या नातेवाईकांचं असतील नातेवाईक असतील तर त्याला हे सांगा की सध्या मध्यस्थी प्रक्रियेचं एक स्पेशल ड्राईव्ह आपल्याकडे चालू आहे त्याची देखील आपल्याला माहिती असावी. आणि पुढच्या महिन्यात 13 सप्टेंबरला आपण लोक अदालत करतोय तर त्यात देखील आपल्याला प्रकरण ठेवून लवकरात लवकर आपल्याला मिळवता येईल आणि आपला वेळ आणि पैसा आपल्याला वाचवता येईल. आपण सर्वजण इथे आलात आणि आम्हाला ही कार्यक्रम करण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी बराच कुशल आपण सर्वांना ऐकून घेतलं गावची काही अवस्था आहे ते देखील ऐकून घेतलं की आपल्याला माहिती आपण इथे काही आहात रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपात आहात की आपल्या मार्फत ही माहिती आपल्या समाजात पोहोचावी त्या उद्देशाने आम्ही आज शिकत घेतलं. आपण सर्वजण हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आमच्या न्यायालयाच्या वतीने संघ आमचा जो आहे त्याच्या वतीने आपले सर्वांचे एकदा आभार मानतो. आभार प्रदर्शन स्वतंत्र आहे तरी मी अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सुंदर मार्गदर्शन केलं विविध विषयांवर. त्यामुळे मी त्याचे प्रास्ताविक मांडलेलं आहे की ॲडव्होकेट श्री D.F. अकोले तालुका वकील संघ अकोले यांचाही मी या द्वारे आभार व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे सूत्रसंचालन जे वकील साहेब आहेत RK जोर सदस्य अकोले तालुका वकील संघ अकोले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच जे आपले ॲडव्होकेट श्री KB हांडे सदस्य अकोले तालुका वकील संघ विषय क्रमांक 1